शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। आज सकाळी 9 वाजतापासून पीक विमा 30,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। या नवीन जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे। या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे की नाही लगेच तपासा। 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी। लाखो शेतकरी बांधवांना इथं दिलासादायक बातमी। आज सकाळपासून 30,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे, जे की या 18 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। यामध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणाला 30,000 रुपये मिळत आहे, यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही, तुमचे नाव आहे की नाही, हे कशा पद्धतीने तपासायचं आहे। सर्वप्रथम 18 जिल्ह्यांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, जालना, बीड तर असे जे काही जिल्हे आहे, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, धुळे तर या 18 जिल्ह्यांमध्ये 30,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पीक विमा जमा होत आहे। आता पेंडिंग जे काही राहिलेले जिल्हे आहे, या जिल्ह्यात लवकरच जमा होईल। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा तर आता पीक विमा ज्या शेतकरी बांधवांनी भरलेला आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि ज्यांनी 72 तासाच्या तक्रार नोंदवलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना 30,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे पीक विमा जमा होत आहे। आता थकीत जो काही राहिलेला पीक विमा आहे, ते शेतकरी बांधवांना इथं मंजुरी देण्यात आलेली आहे आणि 30,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या निधी जमा होत आहे। थेट डीबीटीद्वारे पैसे इथं जमा होत आहे। ज्या शेतकरी बांधवांनी क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, तर अशाच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळ, गारपीट तर इत्यादी पिकाचे नुकसान झालेले आहे, यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल तर अशांची भरपाई इथं देण्यात येत आहे। आता ज्यांचे कोणाचे क्लेमचा स्टेटस चेक करायचा असेल किंवा पीक विमा आलेला नसेल तर तुम्ही लगेच चेक करा। यामध्ये तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, pmfby.gov.in या ऑफिशियल पेजवरती जा, ॲप्लिकेशन नंबर टाका किंवा अर्ज क्रमांक टाका किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तुमचा अर्ज यामध्ये चेक करायचा की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे की अप्रूव्ह आहे। यानंतर टोटल क्लेम तुम्ही चेक करा। यानंतर इथे आपलं क्रॉप इन्शुरन्स ॲप, यामध्ये तुम्हाला या माध्यमातून देखील तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करता येणार आहे आणि ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातूनच तुम्हाला इथं तक्रार करता येणार आहे किंवा बँक किंवा CSC केंद्रावर जाणे। यामध्ये जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर बँकमध्ये जाऊन आधार लिंक करा, जेणेकरून तुमचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। आता बरेच शेतकरी बांधवांना पैसे आलेले नाहीत, आधार सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे, आधार लिंक नाही, तर आता यांसाठी जो काही पीक विमा जर आलेलाच नसेल तर अशाने 14447 या पीक विम्याच्या हेल्पलाईन नंबरवरती लगेच तुम्ही तुमची तक्रार नोंदवा। आता पीक विम्याची भरपाई क्रॉप इन्शुरन्स नेमकं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या तक्रार केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून 30,000 रुपयाची जे काही 18 जिल्ह्यांमध्ये आता यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, जास्त पावसामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे किंवा माती वाहून जाणे शेतामधली, दुष्काळ, पावसाचा खंड यामुळे जे काही पिकाचे नासाडी झालेले आहे, जळून गेलेले आहे, याचप्रमाणे कीड रोग, यामध्ये रोगाचा मोठा प्रादुर्भाव, गारपीट, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे जे काही शेताचे नुकसान झालेले आहे, तर अशा शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार करायची आहे। 72 तासाच्या तुम्ही तक्रार केली तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे थेट डीबीटीद्वारे पैसे तर जमा होत आहे। आता सोयाबीनसाठी जे की यामध्ये 18 ते 30,000 रुपये प्रति हेक्टरी, कापसासाठी 20 ते 30,000 रुपये प्रति हेक्टरी, तुरीसाठी 15 ते 25,000 रुपये प्रति हेक्टरी, उडीदेसाठी 12 ते 22,000 रुपये प्रति हेक्टरी, मुंगासाठी 12 ते 20,000 रुपये प्रति हेक्टरी। असं नाही की सर्वांनाच भरपाई एकसारखी मिळेल आणि जिल्ह्यानुसार, टक्केवारीनुसार आणि पीक विम्याच्या अहवालानुसार यामध्ये बदल होऊ शकते। आता सोयाबीन शेतकरी बांधवांना लाभ इथं मिळणार आहे, ज्यांनी कापसाचा पीक विमा काढलेला आहे, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, तर अशा शेतकरी बांधवांना टप्प्याटप्प्याने 30,000 रुपये हेक्टरीप्रमाणे 18 जिल्ह्यात पीक विमा जमा होत आहे। आता काही शेतकरी बांधवांना इथं प्रतीक्षा करावी लागणार आहे। आता पीक विम्याचे पैसे आले नसतील तर अशांनी लेखी अर्ज द्यायचा आहे। प्रति तालुका किंवा प्रतिनिधी पीक विमा कंपनी यामध्ये तुम्हाला तुमच्या विषय लिहायचा आहे। यामध्ये उदाहरणार्थ खरीप रब्बी यामधील पीक नुकसान भरपाई न मिळाल्याबाबत आता महोदय तुमचे नाव लिहा, राहणार किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। या पद्धतीने तुम्हाला तुमचा लेखी अर्ज हे तुम्हाला द्यायचा आहे। तसंच पिकाच्या नुकसान भरपाईची पूर्वसूचना म्हणजे दिलेली आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, तर तुम्ही याचा अशा पद्धतीने तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। या पद्धतीने तुम्हाला हा जो लेखी अर्ज आहे तिथं द्यायचा आहे। त्यासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8
इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि हा जो अर्ज आहे ते तुम्हाला तुमच्या पीक विमा कंपनीला जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे तिथं तुम्हाला हा लेखी अर्ज द्यायचा आहे. आता जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पीक विम्याचे पैसे इथं जमा होतील. सर्व शेतकरी बांधवांनी आज सकाळी 9 वाजल्यापासून पीक विम्याचे पैसे जे की जमा होत आहेत 30,000 रुपये या हेक्टरप्रमाणे लगेच आता या 18 जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे आणि या 18 जिल्ह्याच्या नंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं जमा होईल. त्या संदर्भात अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून